गोष्टी येतात. नॅचरल प्रेग्नन्सी राहावी याच्याकडेच माझा कल असतो. आपण कुठल्याही गोष्टी ऑपरेशन्स, IUI, IVF अशा कुठल्याही गोष्टी आपण याच्यासाठी करत नाही. पण ह्याला किती व्हॅलिड टाइम दिला पाहिजे? तर ही केसच्या सुरुवातीच्याच काळामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं असतं की तुमच्या केसमध्ये किती टायमिंग लागणार आहे. खूप सारे मेकॅनिझम चेंजेस होतात, बॉडी शॉपमध्ये असते, खूप सारे डेव्हलपमेंट्स होतात, त्याच्यामधून हे आजार पण तयार होतात. नक्कीच त्याच्यामध्ये सोल्युशन्स देता येतात, पण त्या सोल्युशन्सला आपण टेस्ट नाही केलं पाहिजे, कारण की त्या सोल्युशन्समुळे आपल्या शरीरावर परिणाम होतात आणि येणाऱ्या बाळांवर तर नक्कीच होतात. आपल्याकडं साईड इफेक्ट नावाचा प्रकारच नाही आहे. आपण साईड इफेक्ट्स देतच नाही आहोत. आणि होमिओपॅथीमध्ये जे मिथ्स आहेत की बाबा ह्याच्यामध्ये खूप टाइम लागतो वगैरे वगैरे, पण ॲब्सोल्यूट नाही. लेस दॅन ॲलोपॅथिक ट्रीटमेंट्स आय कॅन गिव्ह यू द रिझल्ट्स आफ्टर फेल्युअर ऑफ युअर IUI और IVF सायकल्स टू. म्हणजे किंवा हा तुमचा एक होमिओपॅथीचा एक सक्षम पर्याय आहे इन्फर्टिलिटीवर, की इन्फर्टिलिटीमध्ये बाबा कुणीही निराश होण्याची गरज नाहीये, की बाबा तुमच्या बाजूने कुणीतरी आहे हे कळण्यासाठी मी फक्त तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी हे सगळे खटाटोप करतोय. याच्या व्यतिरिक्त याच्यापेक्षा वेगळं काही नाही. ऍक्च्युली मी 15 वर्षानंतर प्लॅटफॉर्मवर येण्यामागचं कारण असं आहे की खूप साऱ्या लोकांनी मला पुश केलं या गोष्टीसाठी. अदरवाईज मी कधीही इंटरेस्टेड नव्हतो या गोष्टीसाठी, की ह्या सगळ्या गोष्टी मला पॉडकास्ट करावेत किंवा याच्याविषयी मी बोलावं. ह्या सगळ्या गोष्टी खूप माझ्यासाठी डिफिकल्ट जातात. पण मी लोकांच्या सजेशन्स, वारंवार सजेशन्स नंतर मी ह्या गोष्टीवर आलो की ठीक आहे, लेट्स डू समथिंग, काहीतरी करूयात आपण. ह्याच्यासाठी मी आलो. ह्याच्या मागचा उद्देश फक्त एक आहे की मी तुमच्यापर्यंत मी पोहोचलो गेलं पाहिजे. लक्षात घ्या, मी माझ्या क्लिनिकचं नाव प्रोलाईफ क्लिनिक ठेवलेलं आहे. याचा अर्थ मी त्याच्या मागची थोडीशी हिस्ट्री तुम्हाला सांगतो. मी ज्यावेळेस 2014 साली मी माझं क्लिनिक मुवमेंट चालू केली, त्यावेळेस प्रोलाईफला लोकांना कळत नव्हतं की अरे असं का नाव ठेवलंस तू, तुझ्या नावाने का नाही ठेवतस. तर हे माझ्यासाठी एकच होतं की मला आजच्या लाईफमध्ये बोलायचंच नाहीये तुमच्याविषयी, की आज काय आहे ते सगळ्यांना माहिती आहे, ते सगळे तुम्हाला दाखवत आहेत, तुमचे रिपोर्ट तुम्हाला शो करतात, इव्हन दो तुमचंच तुम्हाला माहिती आहे की आज तुमच्या लाईफमध्ये काय चाललंय. पण येणारा बाळ, येणाऱ्या काळामध्ये तुमच्याकडनं काय काय होऊ शकतं हे सगळं कुणीतरी बोललं गेलं पाहिजे. आणि हे पुढचं कुणीतरी तुमच्यासोबत, जसं आपण बाकीच्या गोष्टी प्रेडिक्ट करण्याचा प्रयत्न करतो, पण तुमचे हेल्थ वाईज काय प्रेडिक्शन्स केले पाहिजेत किंवा काय पॉसिबिलिटीज असल्या पाहिजेत, काय होणार आहे आपल्या लाईफमध्ये, ह्या जर गोष्टी जर तुम्हाला, म्हणजे स्पेशली असं काही बाळाविषयीच मला बोलायचं आहे या गोष्टी, तर हे तुम्हाला कळलं पाहिजे. जसं की कुठलाही डॉक्टर जनरली तुम्हाला सांगू शकतो की समजा तुमचं कोलेस्ट्रॉल खूप वाटले, तर आम्ही तुम्हाला सांगू शकतो की बाबा तुम्ही हे बंद करा, नाही तर तुम्हाला हार्ट अटॅक्स वगैरे ह्या गोष्टी येण्याचं होईल. तुम्ही अल्कोहोलिझम किंवा स्मोक करत असाल, ड्रिंक करत असाल, आम्ही सांगतो की बाबा तुम्हाला अटॅक येईल किंवा तुला ब्रेन हॅमरेज होईल. जसं हे प्रेडिक्शन्स असतं, तसंच होमिओपॅथीमध्ये तुमच्या फर्टिलिटी संदर्भात तुमच्या बाबतीमध्ये काय काय होऊ शकतं ह्याच्यासाठी मी हे ठेवलेलं. आणि त्याच्यामुळे मी ऑलवेज थिंक अबाउट द फ्युचर, की बाबा ह्यांच्यासाठी हे ग्राफ आहे, तर या ग्राफने काय होते, आणि ते येणारे सगळे प्रॉब्लेम्स मी आधीच मिनिमलाइज केल्यामुळं. कारण की तुम्ही जर जेस्टेशनल डायबिटीस ऐकून असाल किंवा तुम्ही ब्लड प्रेशर जर ऐकून असाल, थायरॉइड जर ऐकून असाल, हे प्रेग्नन्सीमध्ये त्या स्त्रीला सुरुवातीला नसतात, पण हे ज्यावेळेस बाळ तयार व्हायला लागतं त्यावेळेस ते येतं. मग अगदी खूप लहान वयात पण येतात, म्हणजे त्यांच्या घरामध्ये कोणाची हिस्ट्री नाहीये, पण खूप सारे मेकॅनिझम चेंजेस होतात, बॉडी शॉपमध्ये असते, खूप सारे डेव्हलपमेंट्स होतात, त्याच्यामधून हे आजार पण तयार होतात. नक्कीच त्याच्यामध्ये सोल्युशन्स देता येतात, पण त्या सोल्युशन्सला आपण टेस्ट नाही केलं पाहिजे, कारण की त्या सोल्युशन्समुळे आपल्या शरीरावर परिणाम होतात आणि येणाऱ्या बाळांवर तर नक्कीच होतात. त्याच्यामुळं आपण त्या काळामध्ये फक्त बेसिक मल्टीव्हिटॅमिन्स, फॉलिक ऍसिड ह्याच्याशिवाय आपण काही घेतलं नाही पाहिजे. हे माझं स्ट्रिक्टली रेकमेंडेशन असतं, अंटिल अनलेस खूप गरजेचं असेल. आता ह्याच्यावर माझ्याकडे काय सोल्युशन असतं आणि माझ्या काय स्टेप्स असतात, मी थोडेसे तुम्हाला ब्रीफ करतो. त्याच्यामुळे मी काय सोल्युशन देऊ शकतो आणि का मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे तुम्हाला सांगता येईल. आणि मी तुमच्या जेवढं काही मदतीला येता येईल तेवढं मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच्यामुळे मला फॉलो करण्याचा प्रयत्न करा. खूप चांगल्या मी पेशंटच्या रिव्ह्यू बेसवर काम करतोय, खूप कॉन्फिडंट आहे या गोष्टीवर. त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की तुम्ही फक्त मला चान्स द्याल तर मी नक्कीच ह्याच्यामध्ये काय करू शकतो याचा अनुभव तुम्ही घ्याल. आता माझ्याकडे काय ट्रीटमेंट्स असतात हे लक्षात घ्या. तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की येस, याच्यामध्ये तिघांनी काम केल्याशिवाय, म्हणजे मेल पार्टनर आहे, फिमेल पार्टनर आहे आणि डॉक्टर, या तिघांचे जर जोपर्यंत व्यवस्थित सगळ्या गोष्टी होत नाही तोपर्यंत रिझल्ट येणं, साध्य करणं खूपच डिफिकल्ट असतं. तुमचं एज खूप मॅटर करतं. ह्या ट्रीटमेंटसाठी ज्यावेळेस तुम्ही येतात त्यावेळेस बेसिक काही गोष्टी असतात ना, त्या खूप मॅन्डेटरी असतात. ते जर नाही झालं तर कुठलीही तुम्ही पॅथी निवडाल किंवा कुठलाही डॉक्टर तुम्ही निवडाल, किंवा डॉक्टरही खूप चांगला आहे, पॅथीही खूप चांगली आहे, तरीही तुम्ही रिझल्ट पासून दूर राहू शकता. कारण की काही जिम्मेदारी तुमच्यावर पण खूप जास्त असतात. इन्फर्टिलिटी हा विषय, वंध्यत्व हा असा विषय आहे की ज्याच्यामध्ये तिघांचं काम चांगलं असलं पाहिजे. तिघांचं काम जर एकजुटीने जर झालं तरच ते काम होण्यासारखं असतं. त्याला काही कालावधी नसतो. वय, बाकीचे तुमच्या केसेस, तुमच्यामधला काय प्रॉब्लेम आहे ह्याच्यानुसार आपण त्या टेस्टिंग आणि त्याच्यानुसार अपडेट करतो. पण ह्याला किती व्हॅलिड टाइम दिला पाहिजे? तर ही केसच्या सुरुवातीच्याच काळामध्ये मी तुम्हाला सांगितलेलं असतं की तुमच्या केसमध्ये किती टायमिंग लागणार आहे. तर मोस्ट ऑफ द टाइम्स आपण ह्याला सांगतो की तुम्ही कमीत कमी अशा केसेसमध्ये, जर तुमचं वय 30च्या वर असेल तर तुम्ही 12 महिने दिलं पाहिजे, आणि ते 30च्या खाली असेल तर 6 महिने दिलं पाहिजे.
आणि ह्या एवढा जर कालावधी तुम्ही देऊ शकत असाल ह्या ट्रीटमेंटसाठी, तरच तुमच्या पुढच्या ह्याच्यामध्ये सक्सेसचा रेट चांगला असतो आणि येणारं जनरेशन सोपं असतं. तर आता मी पहिल्यांदा माझ्या स्टेप्स सांगतो आणि मग पुढच्या गोष्टी बोलतो. तर आपली जी ट्रीटमेंट आहे तर ती 5 स्टेप्समध्ये आपण डिवाइड करतो. तर पहिला टप्पा जो आहे तो शरीर शुद्धीचा आहे. दुसरा टप्पा जो आहे तो सीड प्युरिफिकेशन किंवा बीजशुद्धी आपण त्याला म्हणूयात. तिसरा टप्पा आहे जो तो कन्सेप्शन म्हणूयात किंवा गर्भप्राप्ती म्हणूयात. चौथा टप्पा आहे तो ANC किंवा गर्भवृद्धी म्हणूयात. आणि पाचवा जो आहे तो डिलिव्हरी किंवा प्रसूती म्हणूयात. आता ह्या स्टेप्स वाईज ह्याच्यामध्ये काय काय कामं होतं ह्याच्यासाठी मी तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे मदत करतो. आता पहिला टप्पा जो आहे तो शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे काय, की शरीरातले सगळे प्रकार, सगळे हॉर्मोन्स, सगळे तुमच्या म्हणजे ह्याच्यामध्ये सगळ्याच ऍक्टिव्हिटी इन्व्हॉल्व असतात. म्हणजे राईट फ्रॉम युअर ब्रेन, तुमचे हॉर्मोन्स, तुमचे न्यूरोकेमिकल्स, ओव्हरीज, फॅलोपियन ट्यूब्स, युट्रस, परत मेल पॅटर्नमध्ये सगळ्या गोष्टी, हे सगळं अलाइन झाल्याशिवाय ह्या म्हणजे साध्य करता येत नाही. मग ते करण्यासाठी आपण एक साधा सोपा पर्याय निवडलेला आहे की बाबा डिटॉक्स. डिटॉक्स म्हणजे काय, शरीरशुद्धी. शरीरशुद्धी म्हणजे काय, सगळे घटक रक्तामध्येच अवलंबून असतात. रक्तामधले जे आपल्याला ते वातावरण असं बनवायचं आहे की जे फर्टिलिटी फ्रेंडली पाहिजे. मग ते फर्टिलिटी फ्रेंडली म्हणजे काय, की त्याच्यामधले इन्सुलिन रेजिस्टन्स असतो, फॅट जास्त असतात, त्याच्यामुळे तुमचे मेटाबॉलिक डिसऑर्डर्स असतात, तुमचं वजन जास्त असतं, तुमचे हार्मोनल इम्बॅलन्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करतो. ह्या कव्हर केल्यानंतर एक तुमची बॉडी एक नॉर्मल रेंजला येते, ज्याला आपण म्हणतो की आपल्या बेसिक गोष्टी ज्या लागतात आपल्याला कन्सेप्शनसाठी त्या लेवलला आपण येतो. मग त्या लेवलला आल्यानंतर मग आपण नेक्स्ट स्टेपला जातो, ज्याच्यामध्ये बीजशुद्धी असते. बीजशुद्धीमध्ये खूप साऱ्या गोष्टी नसतात. त्याच्यामध्ये आपण फक्त बीजांना आणि स्पर्म्सला बूस्ट करण्यासाठी काही टॉनिक्स असतात, काही बेसिक गोष्टी असतात. त्या आपण दिल्यानंतर त्याचा काय फायदा होतो आपल्याला, की त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचे बीज आपण तयार करण्याचा प्रयत्न करतो. आता शरीरशुद्धीमध्ये आपल्या मुळातच आपल्या शरीरामधले भरपूरसे घटक सॉल्व्ह झाल्यामुळं खूप साऱ्या लोकांचे प्रॉब्लेम्स असतात. त्याच्यामध्ये कुणाचा बीपी हाय असतो, कुणाचा थायरॉइड जास्त असतो, पिरियड्स इरेग्युलर असतात, वजन जास्त असतं, खूप आहेत, अनलिमिटेड असेल, लिस्ट वाढवत गेली तर पण मी बेसिक तुम्हाला सांगतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नॉर्मलाइज करतो, कारण की ह्या सगळ्या गोष्टी परत आपल्याला प्रेग्नन्सीमध्ये अफेक्ट करतात आणि त्याच्यावर ट्रीटमेंट जरी असल्या तरी त्या बाळावर इम्पॅक्ट करतात. म्हणून आपण ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सुरुवातीला आपण हे करतो. पण डिटॉक्स करताना त्याचे रूल्स रेग्युलेशन्स खूप स्ट्रिक्ट असतात. पहिला जो तुमचा 2 ते 4 महिन्याचा हा डिटॉक्सचा कालावधी असतो, त्या 2 ते 4 महिन्यामध्ये तुमच्या वयानुसार, तुमच्या बाकीच्या पॅरामीटर्सनुसार आपण ते घेतो. पण मिनिमम 2 महिने आणि मॅक्सिमम 4 महिने त्याचे ट्रीटमेंट्सला जातात. आणि त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला एक्सरसाइजेस, तुमची लाईफस्टाईल पूर्ण चेंज करावं लागते. तुम्हाला डाएट, एक्सरसाइज, मेडिसिन्स प्रॉपरली घ्यावं लागतात. आपल्याकडे फॉलोअप्स असतात, ज्याच्यामध्ये तुमचं 2 वे कम्युनिकेशन असतं. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप क्लीन आणि नीटली करावं लागतात. हा आपल्या ट्रीटमेंटचा सगळ्यात मोठा पंच असं म्हणाला तरी चालेल, कारण की ह्याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण अचीव करतो, ज्या तुमच्या पुढच्या ह्याच्यासाठी खूप कामाला येतात. तर राहिला महत्त्वाचा मुद्दा की डिटॉक्स. डिटॉक्स करताना खूप सारे डाएट रिस्ट्रिक्शन्स असतात. त्याच्यामध्ये बिलकुल तुम्हाला छोट्या मोठ्या गोष्टी चालत नाहीत. खूप स्ट्रिक्टली तुम्हाला करावं लागतं, वर्कआउट तुम्हाला करावा लागतो. ह्याच्यासाठी खूप सारे डिबेट आहे, खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज माझ्यासोबत. पण पण त्याच्यामध्ये मी सक्सेसफुली काम केल्यामुळं आणि सक्सेसफुल रिझल्ट्स दिल्यामुळं ह्याच्यामध्ये खूप तुम्हाला फायदे होते. आणि माझ्या ट्रीटमेंटचा अजून एक चांगला तुम्हाला सांगायला हरकत नाही आहे, की आपल्याकडं साईड इफेक्ट नावाचा प्रकारच नाही आहे. आपण साईड इफेक्ट्स देतच नाही आहोत. आणि होमिओपॅथीमध्ये जे मिथ्स आहेत की बाबा ह्याच्यामध्ये खूप टाइम लागतो वगैरे वगैरे, पण ॲब्सोल्यूट नाही. लेस दॅन ॲलोपॅथिक ट्रीटमेंट्स आय कॅन गिव्ह यू द रिझल्ट्स आफ्टर फेल्युअर ऑफ युअर IUI और IVF सायकल्स टू. तर त्याच्यामुळे तुम्ही त्या गोष्टीला घाबरू नका, हेच मला सांगायचं. तर डिटॉक्स इज द मेन पंच ऑफ दिस ट्रीटमेंट. तर ते जर तुम्ही सक्सेसफुली कराल तर 50% तुमच्याकडनं मला मदत होते. रेस्ट ऑफ द ड्युटीज टुवर्ड्स मी, त्या बाकीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज माझ्याकडे येतात. कारण की तुम्ही तुमची जिम्मेदारी पहिल्यांदा पार केल्यानंतर मग मला फक्त मेडिसिन्सवरच करायचं आहे. बिंग अ डॉक्टर आय कॅन रिलाय ऑन अ मेडिसिन्स ओनली. त्यावेळेस फक्त मी मेडिसिन्सनीच तुम्हाला सगळ्या गोष्टी करू शकतो. त्यावेळेस तुमचा रोल खूप कमी असतो. नुसतं लिमिटेड फॉलोअप असणार आहे, डिस्कशन्स असणार आहेत आणि काय होणार आहे ती सगळी ड्युटी माझी असणार आहे. त्या पद्धतीने ज्या काही गोष्टी घडतात त्या मी तुम्हाला टाइमली सांगितलेल्या आणि आपण त्या पद्धतीने पुढे जाणार आहोत. हा झाला डिटॉक्सचा. डिटॉक्स नंतर जे असतं ते बीजशुद्धी. बीजशुद्धीमध्ये आपण चांगल्या प्रकारची क्वालिटी बीज तयार करतो, जेणेकरून बाबा तुमच्या ह्याच्यामध्ये काही फॉल्ट्स नसावेत किंवा अशा काही गोष्टी नसाव्यात, जेणेकरून तुम्हाला या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागेल किंवा तुमच्या बाळाला फेस करावं लागेल. कारण की तुमच्या लक्षात येत नाहीये, साधा आपण एखादी गोष्ट करतोय, एखादा आपण गाडी घेतोय, फ्लॅट घेतोय, मोबाईल घेतोय, आपण 100 टाइम्स आपण त्याचा विचार करतो की बाबा याच्यावर इफिशियन्सी काय असेल, ह्याची काय असेल, कसं होईल. पण वी आर नेव्हर एव्हर थिंकिंग अबाउट दॅट थिंग्स की आपलं नेक्स्ट जनरेशन कसं असणार आहे, आपण त्याच्यासाठी काय प्रिपरेशन्स केल्या पाहिजेत आणि केल्या पाहिजेत की नाही केल्या पाहिजेत, ह्या गोष्टी आपण करत नाहीत. आता मला सांगायचं आहे की तुमच्या पुढच्या कुठल्याही काळामध्ये किंवा आजपासून लक्षात ठेवा की प्लॅन केल्याशिवाय प्रेग्नन्सी ठेवणं म्हणजे तेवढंच रिस्की आहे की तुम्ही रॅन्डम कुठल्या तरी टूरला चाललाय. असं रॅन्डम कुठलेही प्लॅन्स करू नका. जरी तुम्ही हेल्दी असाल तर कुठल्या डॉक्टरच्या तरी अंडर राहावा, जेणेकरून तुम्हाला काही जे प्रॉब्लेम्स असतील ते येणार नाहीत.
आणि त्यातल्या तुम्हाला खूपच सेफ पाहिजे असेल की बाबा साईड इफेक्ट्स वगैरे नको, तर होमिओपॅथी ऑलवेज बेटर फॉर यू. तर तुम्ही त्या गोष्टी करा. तर हे केल्यानंतरच तुमचे आउटकम्स तुम्हाला चांगल्या प्रकारे येतील. तर बीजशुद्धीमध्ये आपण हे करतो की त्या बीजांची चांगली गोष्ट केल्यामुळे तुमच्या येणाऱ्या जनरेशनला प्रॉब्लेम येत नाही. पण मोस्ट ऑफ द टाइम्स तुम्ही असं केल्यानंतर काय होतं की रॅन्डम जर तुम्ही जाल तर तुमच्यामधले जे येणारे प्रॉब्लेम्स आहेत ते कॅरी फॉरवर्ड होणार आहेत. ते कॅरी फॉरवर्ड त्या जनरेशन नंतर पण त्या पुढच्या जनरेशनमध्ये अंटिल अँड अनलेस असे चालूच राहणार. ते जनरेशन अंटिल अँड अनलेस त्यांना बाळ होणार नाही किंवा त्यांना बाळ नको आहे तोपर्यंत हे प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार नाही. सो आत्तापासून आपण याला ब्रेक देऊ शकतो. खूप साऱ्या म्हणजे डायबिटीस असू द्या, बीपी असू द्या, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये आपण काही काही लोकांचे आता मी हार्ट्समधले प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केले की पहिल्या बेबीला हार्टमध्ये होल होतं, मग नंतर आपण त्यांना ट्रीटमेंट्स दिल्या, त्याच्यानंतर त्यांचा सेकंड बेबी खूप चांगला आहे. एक तर माझ्याकडे ब्लाइंड कपल आहेत आणि दोघांकडचीही 2 जनरेशन ब्लाइंडच होते. तर त्यांचं एक्सपेक्टेशन्स हे होतं की बाबा आम्हाला ब्लाइंड नको आहे आणि त्यांचं एकच कंडिशन होती की त्यांना राहायचं, पण ते त्यांची डेअरिंग होत नसायची की ते 1-1.5 महिन्यानंतर त्याला अबॉर्ट करायची. का? त्यांची डेअरिंगच नसायची की हे कोणी सांगत नाही आहे आम्हाला की बाबा हे ब्लाइंड आहे की नाही आहे. आणि नक्कीच अशा काही टेस्टिंग नसतात आणि त्या टेस्टिंग करणं, स्कॅनिंग वारंवार करणं तसंही घातक असतं. तर त्यांनी ते केलं नाही. तर ह्या बीजशुद्धीमध्ये आपण त्यांना मी थोडंसं म्हणलं की बाबा थोडा ट्रस्ट ठेवा मला आणि मला तुम्ही ऐका थोडंसं, आणि त्यांनी केलं. आज त्यांचा 5 वर्षाचा मुलगा आहे. खूप छान त्याला दिसतं, खूप चांगला आहे, खूप शार्प आहे. म्हणजे खूप कौतुकाच. म्हणजे तो मुलगा आजकाल एवढे अफलातून आहे की थोडक्यात माहिती द्यायची म्हणजे तो ब्रेन वाईज एवढा शार्प आहे आणि आई बाबांना आज सांभाळतो. आणि लिटरली आता मला भेटले तो मुलगा ओला उबर ह्या गोष्टीपासून किंवा स्विगी झोमॅटो किंवा आपल्याकडे आज पुणे मेट्रो सिटीजमध्ये आपण बिग बास्केट म्हणा किंवा ब्लिंकिट वगैरे वापरतो. ह्या गोष्टी तो ऑर्डर वगैरे करणं, स्वतःच्या स्कूल बसला स्वतः जाणं, स्वतःचा अभ्यास स्वतः करणं. 5 वर्षाच्या मग वयामध्ये खूप सारी ही म्हणजे एक्सलंट ब्रिलियंट चाइल्ड. पण त्यांनी मला चान्स दिल्यामुळं त्या गोष्टी मला खूप चांगल्या वाटतात की मी ही करू शकलो. तर हे बीजशुद्धीचे फायदे तुमचे शरीरशुद्धी आणि बीजशुद्धी हे एकदा क्लीन झाल्यानंतर मग कन्सेप्शन हा लेवल जो आहे तो तुमच्याकडे खूपच सुखकर बनतो. म्हणजे त्याच्यामध्ये खूप सारे तुमचे हर्डल्स म्हणा, चॅलेंजेस म्हणा खूपच मिनिमम येतात. म्हणजे जे तुमच्या शरीराकडनं बेस्ट द्यायचं होतं ते दिलं. आता नंतर हा गेम असतो पेशन्सचा. हा जो जसं मी तुम्हाला परत रिवाईज करतो, शरीरशुद्धीला आपल्या 2 ते 4 महिने जातात, तसेच बीजशुद्धीचा फक्त 2 महिन्याचा कालावधी. म्हणजे पहिले तुमचे 4 ते 6 महिने बेसिक ह्याच्यामध्ये जातात. गरजेचं नाहीये. केस टू केस व्हेरी करतं. राईट डिसिजन खूपच वय जास्त असेल तर ते आपण मर्ज पण करतो. असं पॅनिक नका होऊ की अरे बापरे 6 महिने म्हणजे खूप काय. पण हे कुठेही गेलं तर तुम्हाला जर बेस्ट पाहिजे असेल तर तेवढं पेशन्स ठेवणं गरजेचं असतं. त्यातनं तुमचा पुढचा कालावधी आणि लागणाऱ्या मेडिकेशन्स आणि येणाऱ्या जनरेशनसाठी खूप फायदा होतो. पण ऑप्शनल आहे. मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. माझ्याकडे मोनोपॉली नाही आहे किंवा 2 वे कम्युनिकेशन मी ठेवतो. तुम्हाला हवं असेल तर. तर दुसरा जो टप्पा आहे तो ज्याला आपण म्हणतो कन्सेप्शन किंवा गर्भप्राप्ती हा कालावधी असतो. तो खूप पेशन्सचा असतो. त्यावेळेस तुमचं बीज खूप वेळेस रप्चर होतं. ऑलरेडी तुम्ही खूप ट्रीटमेंट्स देऊन कंटाळलेला असतात. मग तरी पण राहत नाही. मग राहिलं तर काहीतरी गडबड होते. मग मिसकॅरेज होते. खूप सारे चॅलेंजेस असतात. माझ्याकडे ते खूपच मिनिमलिस्टिक होतात. खूपच कमी वेळात होतात. त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा खूप कमी वेळात त्रास होतो. त्याच्यानंतरचं जर गर्भप्राप्ती झाली, गर्भप्राप्तीसाठी आपण प्रयत्न करतो. मग गर्भवृद्धीसाठी तर मी सांगाल की आता त्याच्यापेक्षाही स्पेशल विषय आहे. हे जे मी आतापर्यंत तुम्हाला सांगत आलो की आपण जेवढ्या काही गोष्टी आपण त्याच्यामध्ये टाळू शकतो त्या सगळ्या गोष्टी आपण याच्यामध्ये टाळण्यात यशस्वी होतं. काही गोष्टी राहतात आपल्याकडनं किंवा काही होत नाही. त्याला फिनिशिंग आपल्याला करता येते कारण की प्रत्येक सेल्स आत्ता डेव्हलप होत असते. आपल्याला कळलं की बाबा कुणाला असतं नाही किंवा कुणाला हार्टचे प्रॉब्लेम्स आहेत, कुणाला पोटाचे प्रॉब्लेम्स आहेत. ह्या सगळ्या गोष्टी किंवा कुठल्याही असू म्हणजे XYZ. तर आपण त्याच्यामध्ये ह्याच्यावर काम करतो. त्या सेल्सला त्या गोष्टी जर दिल्यामुळं तुमचा येणारा जो आउटकम आहे, येणारा बेबी आहे ते सदृढ होण्यासाठीच तुम्हाला प्रयत्न होता. ह्या 2 गोष्टी याच्यामध्ये मॅटर करतात की आई आणि बाळ या दोघांनाही आपण पहिल्यांदा खूप चांगल्या प्रकारे सपोर्ट करतो. तर पहिल्या 3 महिन्याचा प्रोटोकॉल असा असतो की पहिल्यांदा कळण्यापर्यंत आपले 5 ते 6 आठवडे जातात. पुढचा 1.5-6 आठवडे जे असतात ते 12 आठवड्यापर्यंत आपण फारशी मेहनत घेत नाही किंवा जसं मॉडर्न ट्रीटमेंट्समध्ये खूप साऱ्या गोष्टी इंजेक्शन्स म्हणा त्याला सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न केला जातो. पण मी शक्यतो त्याला सर्व्हाइव्ह करण्याचा प्रयत्न करत नाही. त्या बेबीला स्वतःला सस्टेन करण्याची ताकद दिली तरच ते पुढे जातं, तरच ते पुढे टिकणार. नाही तर ते पुढं कुठंतरी 5व्या महिन्यामध्ये म्हणा किंवा त्याच्यामध्ये ॲनामोलीज डेव्हलप होणं म्हणा किंवा अशा गोष्टी होतात. मला कुठल्याही गोष्टी त्याला फोर्स करायचा नसतो. बेसिक सपोर्ट देतो आपण, पण खूप जास्त ॲग्रेसिव्हली ट्रीटमेंट्स किंवा बीटा-एस-चे इंजेक्शन्स म्हणा किंवा प्रोजेस्ट्रॉनचे इंजेक्शन्स देऊन जसं IVFमध्ये सर्व्हाइव्ह केलं जातं तसाकडे मी कल थोडासा कमी देतो. ऑफकोर्स तुमचा चॉईस असतो त्याच्यामध्ये. इफ यू इन्सिस्टेड मी की नाही मला असंच द्या किंवा ॲग्रेसिव्हच ट्रीटमेंट पाहिजे ना, एनी हाऊ आय वॉन्ट दिस बेबी, तर दॅट टाइम आपण त्या गोष्टी करतो. पण
अननेसेसरी असतात, अदरवाईज मी त्याला जास्त महत्त्व देत नाही. 3 महिन्यापर्यंत त्याला फक्त आईला सपोर्ट द्यायचा आणि बाळाला बेसिक सपोर्ट द्यायचा असतो. म्हणून आपल्याकडे बघा लक्षात असेल तुमच्या की 3 महिन्यापर्यंत आपली प्रेग्नन्सी झालेली कुणीही रिव्हील करत नाही. ज्यावेळेस 3 महिन्याची तुमची ज्यावेळेस सोनोग्राफी होते, त्याच्यामध्ये बाळाच्या सगळ्या डेव्हलपमेंट्स प्रॉपरली येतात आणि तुमचा एनटी स्कॅन नावाचा जो असतो त्याच्यामध्ये डाऊन सिंड्रोम म्हणा किंवा मतिमंदता, गतिमंदता हे असे जे आजार असतात त्या कळतात. ते बेसिक त्याच्यामधून तुम्ही सर्व्हाइव्ह जर झालात तर मग सगळ्यांना डिस्क्लोज करतो. तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. मग तिथनं जे 3 महिन्यापासून जे गोष्टी असतात त्याच्यामध्ये बेसिक स्ट्रक्चर तयार होण्यासाठी ज्या काही बेसिक गोष्टी लागतात त्याच्यामध्ये फॉलिक ॲसिड असतं, सप्लिमेंट्स असतात, त्या देऊन आणि आपण आपल्या मेडिसिन्स होमिओपॅथिक देऊन त्याच्यासोबत त्याला अलाय करण्याचा प्रयत्न करतो. पण नक्कीच मिसकॅरेज केसेस असतील, लेट एजेस असते म्हणजे थोडंसं लेट 30s मधल्या केसेस असतात, क्लोज टू द 40s असतात, बियॉन्ड द 40s असतात, अशा केसेसमध्ये मात्र आपण त्याला ॲग्रेसिव्हली सेव्ह करण्याचा प्रयत्न करतो. तर ते टाइमली चेंज होतं. फक्त मला तुम्हाला सांगण्याचा प्रश्न असा आहे की आपण काय कन्सेप्शन झाल्यानंतर मला माहित नाही की किती लोक त्याच्यावर काय करतात, पण ह्याच्यामध्ये तर आपण खूप बेस्ट वेने काम करतो की राहिल्यानंतर जे बाळाला जे प्रॉब्लेम्स येणार आहेत त्यासाठी खूप सारे डेव्हलपमेंट्स करता येतात आणि खूप सारे आपल्याला चेंजेस करता येतात. म्हणजे जसं मी म्हणलं की माझ्या क्लिनिकचं नाव प्रोलाईफ आहे, तर आपण त्या प्रोलाईफमध्ये काय करतो की जे पण विकनेसेस आहेत किंवा तुम्हाला कुठले तरी पॉईंट्स त्या तुमच्या बेबीमध्ये स्ट्रॉंग पाहिजे, त्याच्यामध्ये बेसिक आपण गोष्टी देतो की लिव्हर, किडनीज, हार्ट, ब्रेन, आयक्यू लेवल. आपण ज्यांना रिझल्ट दिले त्यांचा आयक्यू लेवल अफलातून आहे. म्हणजे असे कुठलेही केसेस नाही आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला कोणाला तरी बॅडली फेस करावं लागलं किंवा मतिमंद मुलं तयार झाली. ANC ज्याला म्हणतो आपण, ज्याला गर्भवृद्धी ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये खूपच बेनिफिशियल असतं आणि स्टेप बाय स्टेप आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो. ज्या स्टेप्समध्ये कसं असतं, प्रत्येक स्टेप्समध्ये ना बाळाच्या, जसं आपण म्हणतो ना चंद्राच्या 14 कला असतात त्याच्याप्रमाणे वाढतं, तसं बाळ 10 कलेमध्ये वाढतं. हे थोडंसं ॲडिशनल सांगतो तुम्हाला म्हणजे समजण्यासाठी. त्याचे वीक्स असतात, 40 वीकची प्रेग्नन्सी असते. भरपूरशा लोकांना माहित नाही की प्रेग्नन्सी कशी कॅल्क्युलेट झाली, पण सायंटिफिकली 40 वीकची असते, म्हणजे 40 आठवड्यांची प्रेग्नन्सी असते. तर ती दर 4 आठवड्यांनी बाळाची चेंजेस खूप सारे डेव्हलपमेंट्स होत असतात. तर त्याच्या पद्धतीने आपण त्याला औषध दिल्यानंतर मग कुठल्या ऑर्गनची कशी कशी डेव्हलपमेंट्स होते ते त्या काळानुसार ठरलेलं असतं. फक्त लंग्स असं आहे की ते लंग्स जे आहे ते शेवटी डेव्हलप होतं किंवा बाहेर डेव्हलप होतं. तर तेवढा एक विषय सोडला तर सगळ्या गोष्टींमध्ये आपण चांगल्या प्रकारे चेंजेस करू शकतो. मग राहिला शेवटचा आहे तो डिलिव्हरी, त्याच्यामध्ये प्रसूती म्हणतो. आता प्रसूतीमध्ये गडबड होते की लास्टच्या मोमेंटमध्ये मग पाणी कमी, ज्याला आपण म्हणतो ॲम्नियोटिक फ्लुइड असतं, A5 ज्याच्यामध्ये काउंट केला जातो, तो कमी होतो. तो कमी झाल्यानंतर मग प्रॉब्लेम्स आपले वाढतात. बाळाला प्रीटर्म डिलिव्हरी वगैरे होते. या आपल्या सगळ्या गोष्टी आपल्या केसमध्ये होत नाहीत. मिसकॅरेज होत नाहीत. ॲनोमलीचे चान्सेस खूप कमी असतात. जेनेटिक जसे डिसऑर्डर्स आहेत ते खूप कमी येतात. आणि प्रसूतीमध्ये आपल्याकडं शेवटच्या महिन्यामध्ये आईचं BP न वाढणं, बाळाची हेल्थ चांगली राहणं, बाळाचं वजन चांगलं राहणं, बाळाची ग्रोथ चांगली राहणं, पाणी व्यवस्थित राहणं आणि तुमची नॉर्मल डिलिव्हरी होणं, ह्याच्यासाठी आपण 8व्या महिन्यापासून म्हणजे तुमच्या 32 वीक्सपासून आपण त्या मेडिसिन्सवर हे करतो, जेणेकरून तुमच्या बाळाचं प्रेझेंटेशन जे असतं, म्हणजे त्या बाळाचं डोकं खाली येणं ज्याला म्हणतो आपण, ते प्रॉपरली मुवमेंट्स होणं. त्याचे अजून एक असतं की हा खूप क्रिटिकल फेज आहे. 28 to 32 वीक्स जो आहे त्याच्यामध्ये स्टील बर्थचं प्रमाण खूप असतं. म्हणजे देर इज नो रिझन. स्टील बर्थ म्हणजे त्या बाळाला काहीही माहीत नसतं किंवा तुम्हालाही माहीत नसतं आणि डॉक्टरांनाही माहीत नसतं. अचानकच हार्टबीट्स थांबतात. आईलाही त्याचे बाळ गेलेलं कळत नाही आणि खूप सारे असे चॅलेंजेस असतात. हे सगळे चॅलेंजेस आपण त्याच्यामध्ये मिनिमलिस्टिक करतो किंवा मिनिमाइज करतो किंवा नाच्या बरोबरच होतं. तर ही ANC खूप महत्त्वाची आहे. ANC मध्ये तुम्हाला खूप सारे बेनिफिट्स आहेत. हे हर्डल्स तुमच्यासोबत राहत नाहीत आणि प्लस येणारं बाळ तुमचं हेल्दी येण्याचं हे असतं. आणि शेवटचा जो टप्पा आहे तो प्रसूती. आजकाल डिलिव्हरी तुम्हाला होण्यासाठी, नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठीच आपण प्रयत्न करतो. आज खूप साऱ्या पुण्यासारख्या ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी होणं खूप डिफिकल्ट आहे. मुंबईसारख्या ठिकाणी नॉर्मल डिलिव्हरी होणं खूप महत्त्वाचं आहे. पण तिथंही आपण आपल्या मेडिसिन्सनी नॉर्मल डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न करतो. खूप सारे फॅक्टर्स असतात लास्ट मोमेंटला ज्या होतात ते लेटर ऑन असतात, पण आपण तोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी करतो. तर हे सगळं ओव्हरऑल आपण असंच परत परत बोलत राहणार. कॅप्शनमध्ये तुम्हाला मी नंबर वगैरे देईल, त्याच्यावर तुम्ही डिरेक्टली मेसेज करा. त्या मेसेजचे तुमचे जे क्वेश्चन्स असतील ते विचारा. पॉडकास्टमधनं ज्यावेळेस होमिओपॅथीवर बोलू, काही आपण ज्या बोलणार आहोत ह्या विषयावर आणि वंध्यत्वावरच आपण बोलणार आहोत. तर वंध्यत्वाशी जे काही रिलेटेड येणाऱ्या गोष्टी आहेत त्याच्यावर मी तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगत राहणार आहे. तुमचे जे काही प्रश्न असतील ते मला विचारा. ही सुरुवात आहे. तुमचा रिव्ह्यू सांगा, तुम्हाला कसा वाटला पॉडकास्ट, तुम्हाला काही त्याच्यामध्ये सजेशन्स असतील, तुमचे फीडबॅक्स असतील, त्या सगळ्या गोष्टी मनमोकळेपणाने बोला, सांगण्याचा प्रयत्न करा. आम्ही त्याच्यामध्ये इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करू आणि त्यातल्या त्यात बेस्ट काही जे गोष्टी घडणार आहेत ते मी माझ्याकडनं पर्सनली प्रयत्न करेल की मी त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन करण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.